श्रीकृष्णाय नमः। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। हा श्लोक म्हणजे संपूर्ण गीतेचा निश्चय बिंदू, जिथे भगवान अर्जुनाला केवळ मार्ग दाखवत नाहीत, तर स्वतःला देतात. सर्व धर्मान परित्यज्य याचा अर्थ धर्म सोडणे नाही, याचा अर्थ कन्फ्युजन सोडणे. कर्तव्य, भूमिका, अपेक्षा, अहंकार, बंधने या सगळ्यांनी मानवाचं मन बांधून ठेवले असतं. आणि कृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्या ताणांनी तू अडकला आहेस ते सारे सोड, माझ्यावर विसंब. जीवनात आपणही फार वेळा गोंधळतो. काय बरोबर, काय चूक, कोणासाठी काय करायचं, कर्तव्य मोठं की भावना, नाती महत्त्वाची की स्वतःची शांतता. या सगळ्यात मन थकलं की भगवंताचा हा आवाज ऐकू येतो, मामेकम शरणं व्रज. अनेक नाही, एक माझ्याकडे ये. ही एकत्वाची हाक आहे, मनाला दिशा देणारी आणि जीवाला आधार देणारी. शरणागती ही कमजोरी नाही, ती मनाची परिपक्वता आहे, जिथे आपण स्वतःला सांगतो, देवा, माझ्या बुद्धीची मर्यादा आहे, तुझं मार्गदर्शन अपरिमित आहे, मी माझं मन तुझ्या चरणी ठेवतो. आणि मग भगवानांचं अप्रतिम वचन, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. यात पाप म्हणजे फक्त चुकाच नाहीत, तर भय, संशय, दुःख, आसक्ती, मनाला खिळवून ठेवणारा प्रत्येक भार. भगवंत म्हणतात, तू एक पाऊल टाक, बाकीची सर्व जबाबदारी माझी. या वचनात प्रेम आहे, विश्वास आहे आणि किती सुंदर आशीर्वाद. मा शुचहा, काळजी करू नको. मानव एकटेपणाने जगतो, निर्णय एकटाच घेतो, वेदना एकटाच सहन करतो, भीती एकटाच झेलतो. पण या एका वाक्यात श्रीकृष्ण सर्व भार काढून घेतात. आपण जेव्हा खरोखरच अंतर्मनाने म्हणतो, देवा, तू माझा मार्ग, तुझी इच्छा, तेव्हा जीवनाचं कठीण गणित अतिशय सहज सुटायला लागतं. शरणागती म्हणजे पळणं नाही, शरणागती म्हणजे अंतर्मनाचं मुक्त होणं. मन स्थिर होतं, भीती निघून जाते आणि जगण्याला नवं सामर्थ्य मिळतं. गीतेचा हा शेवटचा संदेश म्हणजे, तू एकटा नाहीस, तू माझ्याकडे ये, बाकी सर्व मी सांभाळतो. शेवटचा भाव असा आहे, परमेश्वराकडे शरण जाणं म्हणजे हार नव्हे, तर खरं जिंकणं. कारण जिथे तो आधार, तिथे जीवनाची प्रत्येक पायरी त्याच्या कृपाछायेत होते. श्रीकृष्ण शरणं मम.